नमस्कार मंडळी, मी अनुपमा। आज काय विशेष या कार्यक्रमामध्ये एक विशेष चर्चासत्रासाठी आज आपण भेटतो आहोत। मंडळी, खरं तर आपल्या अवतीभोवती समाजामध्ये ज्या काही घटना घडत असतात, मग गुन्हा असू देत, आंदोलन असू देत, चळवळ असू देत किंवा एखादा संप असू देत किंवा इतर कुठल्याही घटना, या घटना कोणा व्यक्तीशी संबंधित नसतात, तर त्या आपल्या प्रत्येकाशी संबंधित असतात, त्या प्रत्येकाच्या जीवनावर परिणाम करणाऱ्या असतात। आणि म्हणूनच आज आपण एका संघर्षाविषयी आज चर्चा करणार आहोत आणि हा संघर्ष आहे एका विद्यार्थिनीचा आणि व्यवस्थापनाचा। या चर्चासत्रात आपल्याबरोबर सहभागी आहेत कामिनीजी। कामिनीजी अनेक वर्षांपासून या कॉलेजच्या ट्रस्टी म्हणून काम पाहत आहेत आणि त्याचबरोबर या चर्चासत्रामध्ये सहभागी होण्यासाठी मी मंचावर आमंत्रित करतेय विद्यार्थिनी कमळी मोहिते हिला। अरे बापरे अनिका, या अँकरने कमळीच्या आंदोलनाला स्टंट म्हटलं ना, म्हणून ही वेडी मुलगी पळून गेली। आली रे आली आपली कमळी आली। बैस। मंडळी, हा संघर्ष आहे कमळी आणि तिच्याबरोबर असलेल्या विद्यार्थ्यांचा आणि मॅनेजमेंटचा। आज आपण इथे जाणून घेणार आहोत की कॉलेज मॅनेजमेंटनं कमळीला कॉलेजच्या बाहेर काढण्याचा निर्णय का घेतलाय ते। मला इथे कामिनीजींना विचारायचंय की कामिनीजी, खरं तर शिक्षण हा प्रत्येक विद्यार्थ्याचा हक्क आहे, परंतु तुम्ही असं म्हणताय की कमळीला या कॉलेजमधून काढलं पाहिजे, तिला रेस्ट्रिकेट केलं पाहिजे, असं का? थँक्यू मला इथे बोलावल्याबद्दल आणि मॅनेजमेंटच्या वतीने आमची बाजू मांडण्यासाठी म्हणून हे जे व्यासपीठ आम्हाला तुम्ही उपलब्ध करून दिलं त्यासाठी पुन्हा एकदा थँक्यू।